गेल्या वर्षी आपण सुंदर समालोचनाच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांच्या हृदयावरती प्रशांतजी आदवडे सरांचं म्हणजे तुमचं स्थान बलकट केलंय. एक चांगले कॉमेंटेटर म्हणून तुम्ही या विभागामध्ये नक्कीच सर्वांच्या हृदयामध्ये आहात. सध्याचं पर्व यंदा 1,00,000 रुपयाचे वाढ झाले. कसं वाटलं इथे दाखल झाल्यानंतर आणि या संपूर्ण ॲटमॉस्फिअर बद्दल? खूप सुंदर स्पर्धा या ठिकाणी पाहतो. गेल्या वर्षापेक्षा यावर्षी पारितोषिक वाढलेलं आहे. आणि फक्त पारितोषिक वाढवलं जात नाही तर चारी बाजूला आपण होर्डिंग बघतोय, स्टँड बघतो आहे, लाईव्ह टेलिकास्ट खूप सुंदर आहे, अट्रॅक्टिव्ह पारितोषिक व्यासपीठ इतकं भव्यदिव्य बनवलेलं आहे. तर कौतुक करायला लागेल या स्पर्धेचे आयोजक अजय लक्ष्मण भोईर आणि त्यांच्या सर्व टीमनं. प्रत्येक वेळेला डे नाईटची स्पर्धा करायची सोपं नाही. पहिली गोष्ट डे नाईटची स्पर्धा करायची तर ते त्याकरता आर्थिक तजवीज देखील मोठी लागते आणि ते धाडस एबी ट्रॉफीच्या माध्यमातून केलं जातं. एप्रिल महिन्यामध्ये ही स्पर्धा असते. दिमागदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं आहे. वातावरण क्रिकेट करता पोषक. पहिला चेंडू आखून टप्प्यावरचा, त्यावरती जबरदस्त षटकार. ही तर सुरुवात आहे. आता मार्केट गाजवायचं आहे. सांगून देते इथे पहिल्या षटकारानं फलंदाज. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. मधल्या इष्टूचा चेंडू होता, ऑन साईडला खेळलाय, आतमध्ये आलेल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार सिखांच्या बॅटमधनं षटकार आलेला आहे. सुंदर स्टार्ट. श्रीकांतनं मागच्या मॅच मध्ये सुद्धा विस्फोटक बॅटिंग केली होती. याही वेळेला स्वप्नील पाटीलच्या अगेन्स्ट ते हात खोलतायत आणि ऑन साईडला परफेक्ट टायमिंग बघायला मिळाला. श्रीकांत सध्या चर्चेचं नाव आहे. बघूया स्वप्नील तयार होताना. राईट टाइम ओव्हर द विकेट. याही वेळेला ऑप्शनच्या बाहेर होता. थोडासा स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. थोडासा चेंडू पडताना थोडासा डीप झाला म्हणून तो चेंडू स्लाइस करता आला नहीं. ऑफ टर्म की बाहर गेंद थी. एक्शन रिप्ले देख सकते हैं प्रिंस मूवीज पर जिस तरह से गेंदबाजी हो रही है और टप्पा खाती काफ़ी ऑफ टर्म के बाहर और फॉलो अच्छा किया गया था. बल्लेबाज 5 स्टंप के ऊपर खड़े हैं. टेलीग्राम मिल गया था और बढ़िया तरीके से स्वप्निल ने फॉलो किया. स्कोर 6 पर रुका हुआ. पटके पे गेंद ज़्यादा एफर्ट डाल रहे हैं. स्वप्निल ज़्यादा एफर्ट डाल रहे हैं. 1 पर ओवर का भी इशारा अंपायर ने किया है. कभी कभार ये ज़्यादा करते हैं, ज़्यादा एफर्ट डालते हैं तो परेशानी बढ़ती है. 1 पर ओवर का इशारा काफ़ी ऑफ टाइम के बाहर है. नियंत्रण खो दिया गेंदबाज स्वप्निल ने. कुछ एक्स्ट्रा करने के लिए जाएंगे थोड़ी सी दिक्कत बनेगी. गुब्बारे में अगर ज्यादा हवा भरोगे फूट जाएगा. वो हिसाब से जितना आपका आम घूम रहा है, जितनी जरूरत है उतनी अगर गेंदबाजी लेंथ लाइन में करते हैं अच्छी बात. पुढचा चेंडू अक्रॉस द लाइन यावेळेला आपण बघताय थोड़ा अक्रॉस खेलने का प्रयास था. 4 रन्स आहे सर जी, लेकिन उसके बाद में 2 डॉट भी बॉल आए हैं. हां, या मॅचमध्ये आपण बघितलं तर अजित महत्त्वाचा सामना आहे आणि गोल्डन स्पॉट अतिशय महत्त्वाचा आहे जो टेस्ट क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं वापरला जातो. किंवा 2 मीटर 4 मीटरचा एरिया तुम्हाला टार्गेट करायचा आहे. बाउन्सर टाकायचा आहे, असं नाही की बाउन्सर नाही टाकायचं, पण तो सर्व स्टॉक बॉल असला पाहिजे तुमच्याकडे. 7 धाबा धाबलकावरती फुलटॉ चेंडू अप्रतिमरित्या खेळलाय, गॅपमध्ये खेळलाय. चेंडू सीमारेषा पार जाईल यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती सिखांनी दाखवली आपली हुकमत. खणखणी चौकार. फुल टॉस होता आणि त्या संधीचं सोनं केल्याचं म्हणाला हरकत नाही. इन टू द गॅप आणि प्रामुख्याने त्याची नजर चेंडूवरती होती. एलिव्हेशन प्रॉपर बघायला मिळाले. सध्या चर्चेचं नाव आहे श्रीकांत. पुढचा चेंडू स्वीप. याही वेळेला परफेक्ट एलिव्हेशन. डीप बॅकवर्ड टॉस. स्क्वेअर लेगला आणखीन एक दर्जेदार एबी चौकार. सांगितलंय की संत मी शांत बसायला काही संत नाही आहे. शांत बसायला काही मी संत नाही आहे. मी श्रीकांत मी अशांत आहे. यावेळेला तो शांत बसत नाही. 2 चेंडूवरती खरपूस समाचार. आणखीन एक चेंडू बॉटरमॅनचा अप्रतिम वापर. चेंडू सीमारेषा पार. षटकार सिखांच्या बॅटमधनं या ठिकाणी उत्तुंग षटकार. अफलातून बॅटिंग करत असताना श्रीकांत. सातत्याने जर तुम्ही बघितलं असेल प्रशांतजी, यावेळेला चेंडूच्या पॅड मध्ये होता. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय.
एकमात्र चेंडू होता, ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर हाताळला होता, तो डॉट बॉल होता. कुठेतरी लेंथ इन लाईनची मेंटेन करायची होती, ती झाली नाहीये आणि म्हणून 21 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अशी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही गोलंदाजी करत असताना सगळेच चेंडू स्टंपमध्ये टाकले, स्टंपमध्ये फिनिश करण्याचा प्रयत्न केला आहे आणि भारतीय कुठल्याही खेळाडूच्या पायावरती तुम्ही गोलंदाजी करणार, मध्य आणि डाव्या यष्टीवरती चेंडू का टाकणार, तर श्रीकांतसारखा खेळाडू कुठे सोडणार आहे. म्हणजे टॉप ऑर्डरचे बॅट्समन आहेत, पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्ये बेनिसच्या फलंदाजाने श्रीकांतनं बिंदास बॅटिंग केले आणि ड्रीम स्टार्ट करून दिले. पहिल्या षटकामध्ये गणपतीला 21 मोदकांची आवश्यकता असते आणि आज 21 धावा धावफलकावरती आहेत, तर अतिशय अफलातून असा स्टार्ट झालेला आहे. न्यूमान मनोज आलाय, आता मनोजचं टेन्शन थोडंसं वाढलंय. पहिलं 21 धावाल्यात, कमबॅकिंग करावे लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे, परंतु मनोजकडे प्रचंड क्षमता आणि तो दाखवून देईल की कमबॅकिंग कशी करायची. इथून जर कमबॅकिंग झाली प्रशांतची तर मॅचला थोडंसं आणखीन मजा आली. इथून जर 12-15 धावा आल्या, पूर्णतः झांझरोळी संघ बागफुटवरती दिसेल. अच्छी सबसे बड़ी बात है मोमेंटम आपके पास रखना बहुत ज़रूरी है. बल्लेबाज चाहेंगे मोमेंटम अपने पास रखे और गेंदबाज चाहेगा यहाँ से कमबैक करना. मनोज अपनी बॉलिंग पर तैयार, ऑन साइड पर हवाई फायर करते हुए बॉडी लाइन पर खिलाड़ी है, उनके पास कोई मौका नहीं है. गेंद बॉडी लाइन के बाहर, आशीष की कोशिश रंग लाती हुई गगनचुंबी सिक्सर. और याच दरम्यान आपण बघताय सन्माननीय नाशिकहून जालिंदर सरांचं शुभागमन इथे झाले. वेलकम सरजी. हृदयाच्या अंतकरणापासून एबी चषक पर्व 4 आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत है. और फिलहाल ये स्ट्रोक देखिए बल्ले के बीचों बीच के देते आशीष ने. जालिंदर भाई आपका स्वागत देखिए सिक्सर के साथ हुआ है. दोबारा अच्छी गेंद ड्राइव किया, सुंदर स्ट्रोक है, लॉन्ग ऑन पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फिर करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है. अजीत, इस प्रतियोगिता में 153 छक्के लगे हैं. स्कोर आणि नक्कीच या ठिकाणी चेक केलं जाईल अँगल गोलंदाजाचा. तडंपार आपल्याकडे मात्र शाहिद भाई आपको देखना है कि कौन सा एंगल किस तरह से लीगल है या नहीं, क्योंकि टूर्नामेंट में आप चक गेंदबाजी नहीं कर सकते. चक करें आपको बैन किया जाएगा. आणि चेक गोलंदाज जर गोलंदाज इथे आहे असं डिक्लेअर झालंय, तर नक्कीच या ठिकाणी गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाही. या चेंडूवरती फक्त एक नो बॉलची धाव असेल, पॅनल्टी नाही आहे इथे. आणि जेवढ्या धावा तुम्ही काढतील त्या चेंडूवरती तेवढ्या ऍड केल्या जातील. तर धावा आहेत नो प्लस सिंगल म्हणजेच 29. नवीन गोलंदाजाला प्राचारण करावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघताय नवीन गोलंदाज कोण असेल. इथून थोडंसं बॅकफुटवरती आहे झांझरोळी संघ. जी हाँ, बिल्कुल बहुत बढ़िया तरीके से बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा. और श्रीकांत और आशीष दोनों ने हमला किया. पहले ओवर में श्रीकांत का जलवा आपने देखा, दूसरे ओवर में आशीष धूम मचा रहे हैं, बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. मनोज को रुकना पड़ेगा, नए गेंदबाज, नया विकल्प आपको ढूंढना है. आज के दिन का एक बहुत बड़ा मुकाबला नैबोस डोंगरे और जाफर के बीच. अब गेंदबाजी में परिवर्तन, सिद्धेश को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए. अजित, इंपॉर्टेंट मैच है, 29 स्कोर बोर्ड पर है. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी पहले ओवर में रही है, दूसरे ओवर में स्टार्ट अच्छा हुआ है. शानदार क्रिकेट मैदान के अंदर, बिल्कुल इसमें कोई संदेह नहीं है. गेंदबाजी करने गेंदबाज अपने बॉलिंग पर सिद्धेश. शॉर्ट पिच गेंद टप्पा खाते थोड़ा सा बाहर की तरफ निकली है. इस बार थोड़ा रुक कर आई गेंद. सिद्धेश का स्टार्ट अच्छा है क्योंकि सामने दोनों बल्लेबाज. देखिए एक्शन ड्रिबल में क्या हुआ, क्रीज के कोने का इस्तेमाल और टप्पा खाने के बाद उछाल था, घुमा के खेलना चाहते थे. इस बार शॉट अच्छा नहीं था बल्लेबाज का. बढ़िया गेंदबाजी और अच्छी गेंदबाजी मैं कहूंगा. बाउंस अच्छा मिला है, खूप चांगले चेंडू आहे. भरपूर वेळानंतर आत्मविश्वासानं टाकलेला एक चेंडू आहे जो थोडासा राईज झाला, थोडासा टॉस झाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू यावेळेला मिस अँड शॉट, बॉल इन द एअर. यस नो, ओह माय गॉड. एक गलती अगर आप करोगे, एक चांगला बॅटर ज्याच्या बॅटमध्ये धावा येत आहेत, लॉलीपॉप होता, अक्षरशः सोडलाय. आणि इथून काय म्हणाले, ह्या कॅच बद्दल काय म्हणाले, जज केलं होतं परंतु चेंडू त्यांच्या हातालाही स्पर्श झाला नाही असं मला वाटते. रिप्ले मध्ये आपण बघूया एक्झॅक्ट काय घडलंय. जी हाँ, एक बार एक्शन रिप्ले की अगर बात करें तो गेंद बहुत ऊपर चली गई थी, बहुत ऊपर तारामंडल में थी. गेंद के नीचे टीम के बहुत महत्वपूर्ण गेंदबाज सिद्धेश है. और ये पोजीशन आप देख सकते हैं, कैमरामैन ने एक एंगल तो बिल्कुल कवर किया. ये बॉल या हाथ में आना चाहिए कि ये लड्डू था, ये लड्डू था भाई, आपने लड्डू छोड़ दिया है. गेंद के नीचे आप थे और आपने बहुत आसान कैच को कठिन बनाया.
कैच अगर लेते यहाँ पर कैच अगर होता था एक अच्छा बैटर डगआउट की तरफ जाता, प्रेशर थोड़ा सा बनता था, दूसरे में रन्स कमा जाते थे, वापसी अच्छी होती थी, परंतु ते करता आलेलं नाहीये. अगदी बरोबर. आता तुम्ही दुसऱ्याला दोष देऊ शकत नाही ना, कर्णधाराला दोष देऊ शकत नाही, बाकी फिल्डरला, कारण तुम्ही स्वतः जेल सोडलेला आहे. सिद्धेश सुरुवात म्हणजे त्याने अंडर प्रेशर गोलंदाजी करे 31 धाबांचा रतीब या ठिकाणी शिकात आणि 8 सेकंद घातला जातोय. पुढचा चेंडू एबड़ेला ले भाई क्या छोड़ा है, पहली किस्त है ये, सीधा बना दिया लॉन्ग ऑन के ऊपर से, एक्सलेंट शॉट, जाती भी गेंद सीमा रेखा के बाहर, सिक्सर. क्या टाइमिंग था, क्या लॉफ्ट किया है, सीधी जोन में थी और फेंक दिया गेंद को 6 रन के लिए. और अंपायर जरूर क्या यहां पर साइड नोट चेक करना है प्लीज. कुछ भी अच्छा नहीं हो रहा है अजीत भाई, कुछ भी अच्छा नहीं हो रहा है गेंदबाजों के लिए, अग्नि परीक्षा उनके लिए. बहुत सारी चीजें देखेंगे, एक्शन रिप्ले बिल्कुल आप देख रहे थे, लेकिन आप टीवी पर बिजी हो रहे. देखना होगा इम्पैक्ट कहाँ है पहले, वो भी महत्वपूर्ण होता है. सिद्धेश हे षटक अतिशय महत्वाचं आहे. इट्स अ फेयर बॉल. जिस तरह से आपने कहा कि इम्पैक्ट उसके बाद में क्या होता है उसका ज्यादा महत्व नहीं, और ये फेयर डिलीवरी. सिद्धेश की गेंदबाजी और ये शॉट देखिए, बहुत ही बेहतरीन बल्लेबाज, थोड़ा सा आगे आए और बल्ले के बीचों बीच खेल दिया था, लॉक ऑन बॉडी लाइन की तरफ, बल्ले के बीचों बीच, और टाइमिंग लाजवाब, डाउन द ग्राउंड छक्का. श्रीकांत वैसे शान ने बढ़ती 21 पर खेल रहे, 8 गेंदों का अभी तक खेल उनका बहुत ही बढ़िया रहा, 8 गेंदों में 21 रन स्कोर. इस बार सीधे बल्ले से हवा में उछाला, बॉडी लाइन पर खिलाड़ी है, गेंद के नीचे आ रहे, क्या ये कैच हो जाएगा. इस बार कोशिश बहुत बढ़िया, कमिटमेंट में कोई कमी नहीं है बॉडी लाइन पर. और अंपायर इस वक्त देख रहे हैं उस ओके, इट्स ओके, कोई प्रॉब्लम नहीं है, बढ़िया फील्डिंग, बहुत बढ़िया. इस तरह से फील्डिंग करेंगे ना अजीत, तो सिद्धेश का कॉन्फिडेंस बढ़ सकता है. पहिले अगर कॅच लेते और पडता था, परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये थोड्याशा चुका होत आहेत, हरकत नाहीये, चुकीतून सुधारण्याची गरज आहे. थोडेसे पुढे आले होते. स्टार्ट जर आपण बघितला पॉपिंग क्रेजच्या थोडासा पुढे होता, स्लॉट मध्ये चेंडू आला, गोलंदाजाच्या डोक्यावरनं कॅमेरा वर्क परफेक्ट आहे. खूप तिथे आपण बघताय क्षेत्ररक्षक आदित्य आदित्य बटवा वापर थे. सिद्धेश का ओवर बहुत ही महत्वपूर्ण था. स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 38 रन बगैर किसी नुकसान के 2 ओवर की कहानी बस समाप्त हुई है. सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, श्रीकांत और आशीष के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. ये ड्रीम स्टार्ट है. जब आप पहले बल्लेबाजी कर रहे हैं तो पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी करते हुए अपोनेंट टीम के गेंदबाजों को अनसेटल किया है. स्वप्नील येतोय. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी हाताळले स्वप्नीलनं. यावेळेला बघूया 19च्या करंट रन रेटने 38 झालेले आहेत. इथून याच पद्धतीने जर 90 तक पोहोचू शकते. बघूया पुढचा चेंडू घेऊन स्वप्नील तयार होतील. थोडंसं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आता रिलीज झालंय आणि त्याचा फायदा झांझरोली संघाला घेता येईल का, इकॉनॉमी चांगली ठेवतील का, हे जे प्रश्न मनामध्ये घर करताय त्याचं उत्तर स्वप्नील चिपाट गोलंदाजी ट्रॅकवर दाखवलं होताना देईल. समोर श्रीकांत आहे. गतीला परिवर्तन, कॉट बँडची संधी आहे, इथे चुकी नाही आहे. सिरावलेल्या बॅटरला स्वप्नील चिपाट पाठवतायत आणि सांगतायत मैं तो अपने टीम के विकेट टेकर गेंदबाजों में एक हूं. संघाला मिळालं यश, कारण विकेट किपर आहे जयेश आणि गोलंदाजी मार्फत स्वप्न पूर्ण करणारा स्वप्नील. मोठी विकेट आहे. श्रीकांतला बाद केलंय, कारण तो एक मोठा धोकादायक फलंदाज. सुरुवात चांगली केली होती, 10 चेंडूमध्ये 28 धावा त्याने ठोकल्या आणि तो धोकादायक वाटत असताना थोडासा ऑफटमच्या बाहेर त्या चेंडू खेळत असताना तो चांगलं टायमिंग नाही शोधू शकला आणि स्वप्नील स्वप्नबद्ध कामगिरी करत पहिला धक्का आता इथे पण डोंगरी संघाला दिलाय. यश मिळालं. मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. आपण प्रिन्स न्यूजवरती देखील ॲक्शन रिप्ले पाहिलाय. अतिशय चांगलं टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू आहे, बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न केला गेला. खरं तर शिखरच्या पहिल्या सामनाचा खेळ खूप चांगला होता. पहा काय केलं होतं, लेग ब्रेक चेंडू आहे, मध्य इष्टून ऑफटमच्या बाहेर जातोय. जयेश चेष्टांच्या मागे पूर्ण सावध आहे, अप्रतिम कामगिरी करतोय. 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अप्रतिम चेंडू आहे. नवीन आलेल्या फलंदाजाला चेंडू कसा हाताळावा स्वप्नील चिपाट सांगतायत. आणि इथे स्लॉट मध्ये चुकी झाली आहे. थोडीशी प्रशंसा, थोडासा बॅकअप तो गुडलेन होता, टर्न केला होता प्रशांतजी, परंतु इथे बघितला स्लॉट मध्ये टाकला आणि चुकीला माफी नाही आहे.
फेकून देत आहेत, ठोकताय षटकार. आपण बघताय चिंतामणी एंटरप्राइजेसच्या स्टँडला अभिवादन करतोय हा षटकार. ॲक्शन रिप्ले पहा, शफल झाला, पायावरचा चेंडू आहे, लवकर पाहिला आणि त्यानंतर स्क्वेअरनिकच्या दिशेनं सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अत्यंत सुंदर कामगिरी करत असताना शेखर ऑफ टप के बाहर गेंद, अच्छा स्ट्रोक, लॉन्ग पर खिलाड़ी है, गेंद को रोकने की पूरी कोशिश, एक रन लेने का मौका. शेखर बेफिक्र, पहले मैच में 16 रन बनाए थे, 7 गेंदों का सामना किया था, एक विकेट उन्होंने प्राप्त किया था. मंच सारे मेहमान हमारे साथ जुड़े हुए, इनका भी हम दिल की गहराई से स्वागत कर रहे हैं. तीसरा ओवर प्रगति पर, स्कोर 45, एक विकेट के नुकसान पर. स्वप्निल बुल टॉस के आंसर पर खेल दिया, क्या भेदा, बहुत ही शानदार स्ट्रोक, 4 रन. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार AB4. एक्शन रिप्ले देखिए, फुल टॉस गेंद थी, खराब गेंद तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है. इस बार स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर क्रीज के गहराई का इस्तेमाल करते हुए एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज आशीष का. ऑफ स्टंप के बाहर से गेंद थोड़ी हरकत करते हुए वाइट बॉल का इशारा, दिशान गेंद स्वप्निल द्वारा. ओवर तीसरा प्रगति पर है, आखिरी गेंद शेष है. स्कोर 50 रन पूर्व 50 अप. लव बॉयज डोंगरे टीम 50 धावा पूर्ण झालेली आहेत. अतिशय शानदार कामगिरी आशीष आणि शेखर कडून. हो, लेग ब्रेक गेंद, अच्छी गेंद थी, आगे वाली गेंद को पीछे खेले हैं. ओव्हर समाप्त, 3 ओव्हर के बाद स्कोर आहे 50, एक विकेट के नुकसान पर. 3 षटकानंतर धावसंख्या पाहू शकता 50. आणि हा अप्रतिम चेंडू होता. अजित पाटील आमच्याबरोबर जॉईन होत आहेत मान्यवरांचा सन्मान करण्याकरता. सवयी आपण मुख्य मंचाकडे नुकताच ज्यांचं शुभागमन झालंय, सन्माननीय आदरणीय जलेंदर मुर्तटक, ज्योती फार नाशिक यांच्या माध्यमातून आपण बघतायत मुंबई पुणे चे मॅनेजर आहेत. मुंबई पुणे नाशिक इथे त्यांच्या ब्रँचेस आपल्याला बघायला मिळत आहेत आणि या स्पर्धेला महत्त्वाचं काम, चांगलं योगदान त्याने दिले. प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट त्याने मला सौजन्य केले आणि त्यांचा करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. एक मोठं कार्य, त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी HK हरेश्वरजी किणी सरांच्या शुभ हस्ते आपण करूया. आदरणीय व्यक्तिमत्व जालिंदर सरांचं शुभ सन्मान. ज्योती फारचे मॅनेजर आपल्याला बघायला मिळत आहेत. शुभ सन्मान या पुष्पाप्रमाणे आपण सर सदैव फुलत राहा ही आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतोय. एक दानशूर व्यक्तिमत्व, आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय श्री जालिंदर सरांचं शुभ सन्मान. ज्योती फारचे मॅनेजर आहेत, त्यांच्या ब्रांचेस मुंबई पुणे नाशिक आणि या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केले. आम्ही त्यांना विनंती करतोय आपण स्थानपन्न व्हा आणि मॅचचा मनमुराद आनंद आमच्या मुख्य मंचावरून घ्या. जयेश अपने बॉलिंग बाप तैयार, राउंड विकेट गेंदबाजी, फुल टॉस के आंसर पर खेल दिया. इस वक्त मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील करते तब तक वो दूसरे की मांग होगी, बिल्कुल हो सकती है. ओ मैदान के अंदर क्या हो रहा है अजीत, क्रिकेट में कबड्डी हो रही है जिस तरह से बीच मैदान पर दोनों बल्लेबाज भाग रहे हैं. तालमेल में थोड़ी कमी आई थी. स्कोर 51, एक विकेट के नुकसान पर. 51 झालेले आहेत, 51 धावा आहे. 3 षटकातला पहिला चेंडू आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण जयेश यांना बघतोय. 2 षटकामध्ये 38 होत्या, स्वप्नील यांच्या षटकामध्ये 12 आल्या. इथून आणखीन 2 षटकामध्ये जर इकॉनॉमी चांगली ठेवली, 10-15 मध्ये थांबवलं, अबोव 65 चं एक टार्गेट आणि त्या टार्गेटचा पाठलाग करताना झांजुर्डी संघ एक चांगली मॅच होईल. ओ, यावेळेला लॉफ्ट केलं होतं, पहिला ठरवून ठेवलं होतं की ऑन साइडला खेळायचं मला. खोलवट टप्प्याचा चेंडू आहे, डॉट आलाय. हाँ, बिल्कुल बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे और गेंद के ऊपर निगाह नहीं है. हेड पोजीशन अच्छा नहीं था इस वक्त बल्लेबाज आशीष का. जिसकी बहुत बढ़िया गेंद, आगे गया गेंदबाज को. ये दर्शक है, क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के परवाने. इस वक्त ये मुकाबला देख रहे हैं. 13 रनों की साझेदारी. शॉट पिच गेंद, गेंद को किया हुक. शॉट है चाबुक, बल्लेबाजी जापुक जुपुक जापुक जुपुक. शानदार सिक्सर. थँक्यू. भरपूर शॉर्ट बॉल आणि एक सलामीला आलेला फलंदाज आहे. एवढा शॉर्ट बॉल तुम्ही हाताळाल तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल आणि ते षटकार आलाय. मागचा चेंडू आपण बघितला, चांगली गोलंदाजी होती जयेश यांच्याकडनं. एक अपेक्षा होती कमी स्कोरमध्ये थांबेल का इथे लवबाई डोंगरे. शॉर्ट बॉल हाताळला,
हुकचा फटका, षटकार आलाय. जयेश पुनश तयार होतात गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपण बघताय मिस्टर आशिष. चांगला चेंडू आहे परंतु सरळ डाऊन द ग्राउंड. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर एलिव्हेशन, नो चान्स आणि फिल्डर डिपॉझिट करतायत आशिष. ए बी षटकार. लुक एट दिस शॉट, शफलिंग हुए ऑफ स्टंप के बाहर आए और उसके बाद में बहुत ही खूबसूरती के साथ बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेल दिया फ्लैट. ये फ्लैट छक्का था बल्लेबाज आशीष का. गोता जरूर लगाया था. देखिए क्रीज के गहरे का अच्छा इस्तेमाल, फॉलो करने की कोशिश. बैट्समैन बहुत अच्छा था इस बार. हेड पोजीशन बहुत अच्छा था. बैट्समैन कमाल का. उड़ास मार की तरफ थोड़ा सा बैठ गए और उसके बाद में ऑन साइड की तरफ अच्छा स्ट्रोक है. गुडगा टेकला आणि काय षटकार ठोकला. थँक्यू. गोलंदाजाच्या मानसिकतेसोबत खेळतोय हा फलंदाज. प्रथमतः थोडासा पॉपिन क्रीजचा यूज करताना आपण बघताय. तुम्ही रिप्ले मध्ये बघाल डीप मध्ये जातायत. गोलंदाजाला मजबूर करतायत थोडासा पुढे टाकायचं आणि पुढे टाकल्यानंतर षटकार ठोकतायत. 316 रो बघायला मिळतात. हॅट्रिक षटकार आलेले आहेत आशिषच्या बॅटमधनं. अप्रतिम बॅटिंग. 8 चेंडू 24 वरती खेळतायत. 63 रन, 1 विकेट का नुकसान पर धुआंधार बल्लेबाजी आशीष द्वारा. 9 चेंडू 30 वर खेळतायत. शानदार बल्लेबाजी कर रहे हैं इस बार. अच्छी गेंद ऑफ स्टंप के थोड़ा बाहर, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं है. डगआउट में तालियां बज रही है, तालियों की आवाज आ रही है, यहां तक आ रही है. ये तालियां सीटियां बजाना एक बार फिर सभी ने शुरू कर दिया है. स्कोर 70, 1 विकेट के नुकसान पर. चौथा ओव्हर है. अच्छा ओव्हर फिलहाल डोंगरे टीम के लिए. फार मोठा स्कोर आहे. 70 झालेले आहेत. 7 चेंडूचा खेळ शेष आहे. जयेश पुनश तयार होतात गोलंदाजीसाठी. स्लोवर वन, फुल टॉस आहे. सरळ पुनश चेंडूला डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या डोक्यावरनं. इथे मात्र आशिष हा षटकार खेचताना बघायला मिळत आहेत आणि 10 चेंडू 36 धावांची विस्फोटक नॉक खेळतायत. एक्सिलेंट, सुपर बॅटिंग. अतिशय दर्जेदार कामगिरी मैदानावरती. चौथा षटकार. बॅट्समन आलाय रंगात, त्यांनी चेंडू उडवलाय ढगात. चेंडू गेला स्क्वेअर लेग मध्ये. प्रेक्षकांच्या मध्ये तो लँड झालाय. वाह वाह वाह, काय बॅटिंग करतोय मैदानावरती आशिष. आज सर्वांची मनं त्याने जिंकलेली आहेत. चेंडू सातत्यानं आकाशामध्ये जात आहेत, लँड प्रेक्षकांमध्ये होत आहेत. टाळ्यांचा गजर सातत्यानं होतोय. अत्यंत नेत्रदीपक बॅटिंग करतोय मैदानावरती आशिष. धावफलकावरती धावसंख्येचा वेग वाढलेला आहे. धावसंख्या पोहोचली ती आता 76 धाबांचा रतीब घालत असताना आशिष 10 चेंडूमध्ये 36. ऐकू एक छोटस गाणं मधुर संगीत, त्यानंतर परतूया. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अजून मैदानाच्या आतमध्ये आहेत. आशिषच्या बॅटमधनं धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. मांडा 11 संघ या ठिकाणी उपस्थित असेल. आयोजकांना भेटायचे आपण. मांडा 11 संघनायक. चांगला टर्न केलाय गोलंदाज आपण बघतायत. स्वप्नील चिप्पा चेंडूला थोडस फिरवत आहेत, फिंगर रोल करतायत. चांगला चेंडू आहे. याही वेळेला जाग्यातून खेळण्याचा प्रयत्न, थोडस फुटवर्क आपण बघतायत. फलंदाज शेखर यांचं तितकंच चांगलं नव्हतं. लेंथला पिक करता आलेलं नाही. डॉट बॉल. आगे वाले को पीछे खेले. लेग ब्रेक गेंद है, गोल्डन स्पॉट पर टीपा खिलाते हुए, तो इस गेंद को आपको फ्रंट फुट पर खेलना था. आप बैक फुट पर खेले. ज़्यादा एक टर्न नहीं है लेकिन बीट करने के लिए काफ़ी है. ये देखिए टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आ रही है. ब्लास्ट स्ट्रोक खेलने की कोशिश शेखर द्वारा. अंपायर ने 22 का इशारा किया. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं था. ओवर यहाँ 5वां निर्णायक ओवर है. एक्शन रिप्ले देखिए, गेंद को नहीं देख रहे. थोड़ा सा गलती हुआ है विकेट कीपर के हाथ से. एक स्टेट बैटर को वापस बुलाया स्ट्राइक पर. अगर गैदर करते तो नॉन स्ट्राइक गेंद के ऊपर रहते. अगर यहाँ पर बड़ा शॉट लगता है तो फिर अच्छी बात है. यहाँ पर डॉट बॉल आया. अगर बड़ा शॉट लगता किसके नाम लिखते. विकेट के पर कंट्रीब्यूशन उनका भी रहेगा क्योंकि यहाँ बहुत बार जैसे विकेट के पीछे
और आपने सही कहा कि सेट बल्लेबाज इस पर स्ट्राइक रेट पर है, करंट रन रेट 17.11 का है और बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी अभी तक रही है डोंगर के बल्लेबाजों द्वारा। इस बार आने बल्ले से गेंद को खेलना चाहते थे, स्क्वायर की तरफ गेंद चली गई, मिड विकेट पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात। और दोनों बल्लेबाज अजीत जो है ना क्रीज की गहराई में जाके बल्लेबाजी कर रहे हैं, गेंद की बिंदी के हिसाब से बल्लेबाजी नहीं कर रहे हैं। स्कोर 78, 1 विकेट के नुकसान पर। आणि स्वप्नीची गोलंदाजी कौतुकास्पद राहिले, शेवटचे 2 चेंडू आहेत, जर चांगले हाताळले गेले डेथ ओव्हर मध्ये एक प्रभावी गोलंदाज म्हणून पुढे येतोय, हरकत नाही. शेखर त्यांच्या समोर आहे, बॅटर चांगले आहेत परंतु त्या रिदम मध्ये ते खेळत नाहीयेत. पुढचा चेंडू स्टेप आउट करून आपल्या फॉलो थ्रू मध्ये आणखीन एक डॉट बॉल आलाय का, आणखीन चुकी झाले असं म्हणायला हरकत नाही. नॉन साइड कडे होते, विकेटची गरज नव्हती, शेवटचा चेंडू आहे परंतु काय घडलंय, विकेट घेण्याच्या नादामध्ये स्ट्राइक सुद्धा रोटेट झाली आहे. और पहली बार बल्लेबाज जो है विकेट से जो क्रीज से बाहर आके बल्लेबाजी कर रहे हैं, पहले क्रीज के गहराई में बल्लेबाजी कर रहे थे। अभी डोंगरी टीम ने पहले मैच में बनाए थे 72, ये आंकड़ा इन्होंने पार किया। हाईएस्ट स्कोर आज के दिन का अगर देखें तो 75 था, वो भी आंकड़ा आपने पार किया, झांझुली टीम ने बनाए थे। तो ये सारी चीज़ें इंपॉर्टेंट, दोनों तरफ से बल्लेबाजी बहुत बढ़िया है। आगे आकर गेंद को खेलना चाह रहे थे बीट हुए बल्लेबाज, शानदार गेंदबाजी स्वप्निल द्वारा इस ओवर में, खास करके कोई बड़ा स्ट्रोक नहीं है, पहले 4 ओवर में लाजवाब बल्लेबाजी रही है डोंगरी टीम की। और अब पाँच ओवर का जो खेल है, 5वें ओवर में केवल रन बने मात्र 2 रन और स्कोर है कुल मिलाकर 79। और अंपायर जो है टीवी अंपायर की तरफ चले गए स्टंपिंग के लिए। तो टारगेट हम बताएंगे, लेकिन मांडा 11 टीम के कप्तान को जल्दी आना है। मांडा 11 फाल्गन स्पोर्ट धाकटी डानू टीम के कप्तान टॉस के लिए आना है। डिसीजन पेंडिंग है, टीवी अंपायर देखेंगे क्या स्टंपिंग हुए, लेकिन प्रशंसा करनी चाहिए आशीष की, लाजवाब बल्लेबाजी, 12 गेंदों में 37 रन। स्टार्ट अच्छा करके दिया था बल्लेबाज श्रीकांत ने, प्लेटफॉर्म इनके लिए बना। बल्लेबाज आउट है, आखिर गेंद पर विकेट मिलेगा, लेकिन स्कोर बोर्ड में मेरे हिसाब से कुछ बदलाव नहीं होना चाहिए। 79 और अब जाकर टारगेट रहेगा 80 रनों का। 80 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है, वो आने वाला समय बताएगा। एबी ग्रुप प्रेजेंट एबी ट्रॉफी 2025 की अद्भुत कहानी, 30 गेंदों में 80 रनों की जरूरत है। यह कहानी बहुत इंटरेस्टिंग है, मजा आएगा दर्शकों के लिए। और जब दूसरा पड़ाव शुरू हो जाएगा तो हमारे साथ जुड़ेंगे दीपेश कंडी, और उनके साथ इस टूर्नामेंट के लिए पहले दिन से इनकी मीठी आवाज आप सुन रहे हैं वो अजीत पाटिल। आप जुड़े रहे फ्रिंस मूवीज पर, ये कमाल का मैच और टूर्नामेंट देखते रहे। और दर्शक काफी संख्या में मौजूद है, मेहमान हमारे साथ जुड़े हुए हैं। मैं समझ सकता हूँ कि अब अगला मैच मांडा 11 टीम के कप्तान आपको टॉस बॉक्स की तरफ आना है। पालघर स्पोर्ट धाकटी डानू के कप्तान पहुंच चुके हैं, मांडा 11 टीम आई आहे। यानंतर हलकासा बदल आपण करतोय, दोन्ही दिग्गज समालोचक आपल्या बरोबर असतील, दीपेश कंडी आणि त्याचबरोबर अजित पाटील। ओव्हर टू कम बॉक्स। चला लवकर फील्ड अरेंज करून घ्या, टार्गेट सेट केले इथे आपण बघतायत 80 एबी ग्रुप चषक भव्य डे नाईट स्पर्धा। एकता पाटील पाडा संघ आपण बघताय, ज्यांच्या माध्यमातून स्टँड अवेलेबल आहेत, युबी कन्स्ट्रक्शन, चिंतामणी एंटरप्राइजेस, रामदेवजी पाटील, त्याच्यानंतर भव्य दिव्य स्पर्धा आपण बघतोय। चला ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये जायचंय, टार्गेट इथे आहे ते 80 धावांचं। ओपनिंग प्लेयर किरण आणि त्यांच्या समवेत स्वप्नील किरण पाटील आणि स्वप्नील चिपाट मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी जात आहेत। 30 चेंडू 80 धावांचं टार्गेट समोर सेट केलेलं आहे। बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी धावांचा पाठलाग करतायत, टार्गेट चेस केलं जाईल की नाही। एका बाजूने टार्गेट डिफेन्स करण्याचा प्रयत्न असेल लव बॉयज डोंगरे संघाचा, दुसऱ्या बाजूने झांझरोळी संघ मैदानाच्या आतमध्ये एक स्वप्न घेऊन उभा राहिला आहे की आम्हाला धावा अचीव करायच्या आहेत, 80 धावा, आणि त्यासाठी संघातील 2 सर्वोत्कृष्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। वेलकम बॅक, जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे। सलग
चौथ्या रजनीमध्ये एबी ट्रॉफी 2025चा हा रणसंग्राम क्रिकेटचा नेत्रदीपक दैदिप्यमान आरसपाणी अभिजात सौंदर्य संपन्न सोहळा याची देहा याची डोळा आपण अनुभवू शकतायत. रावळे गावाचा आणि सफाळे विभागाचं ऐश्वर्य बिलोरी साम्राज्य सिद्ध करणारी ही स्पर्धा आहे. भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये टार्गेट जर आपण पाहिलं तर तब्बल 80 धावांचं सेट करण्यात आलेलं आहे. निर्धारित स्वरूपातील 5 षटकांमध्ये 16च्या सरासरीने धावा चेस कराव्या लागतील. ओपनिंग पेअर मुख्य खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वप्नील चिपाट आणि त्यांच्या साथीने किरण पहिलं षटक घेऊन बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर शेखर. स्क्वेअर ऑफ द विकेट. काय फटका खेळलाय गुंडप्पा रंगनाथ विश्वनाथ कॉपीबुक स्टाईल मध्ये. चेंडू डीप पॉइंट आणि डीप स्वीपर कव्हर यांच्या सेंटर वरून सीमारेषा पलीकडे. काय सुरुवात केलंय पहिल्या चेंडूवर. देखना विलक्षण मनमोहक चौकार. ग्रेट शॉट. सुपर बॅटिंग. सप्रतिम स्टार्ट आहे. स्क्वेअर ऑफ द विकेटचा चौकार आलाय. स्वप्नील इरादे स्पष्ट करतायत. इथे मात्र बीमरचे संकेत आहेत. धाकटी डहाणू संघानं पालघर स्फोट धाकटी डहाणू संघानं या ठिकाणी मात्र रिपोर्टिंग केले. मांडा संघाच्या संघनायक ही या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल या मॅच नंतर आपण टॉस करणार आहोत विकेटवरती. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 6. प्रीड संधी आहे का म्हणाल दीपेशजी. या पद्धतीने स्टार्ट चांगली मिळाले झांद्रोळी संघाला. 80 धावांच्या प्रत्युत्तरादाखल मी म्हणेन हवी हवी असलेली सुरुवात. बॅटिंग स्टॉन्सवर आपण पाहू शकाल. इथून फोटा स्वरूपातील चेंडू फ्री हिटचा मात्र या ठिकाणी घेतलाय समाचार. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग परिक्षेत्राच्या वरून चेंडू छूम अंतर सीमारेषा पार. षटकारांची संततधार. धावफलक मात्र या ठिकाणी फार वेगाने क्रिवी शीघ्र गतीने आपल्याला पाहायला मिळतं. रन्स 12 धावा स्कोर कार्ड वरती नुकताच आपण बघतायत. एबी चषक सर्वेसर्वा शिल्पकार सन्माननीय अजयजी भोईर साहेबांचं शुभागमन इथे झालंय. त्यांचं करतोय आम्ही वेलकम. पुढचा चेंडू याही वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट. किरण बाद होत आहेत. कुठेतरी पॉपिन क्रेजचा यूज करत स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा पावित्रा. चेंडूने बॅटला केलाय स्पर्श आणि कॉट बँडच्या रूपानं किरण पाटील OUT आउट. Gone. इंटेंट चुकीचा नाहीये फलंदाजांचा. त्यांना ठाऊक आहे एक मोठी टोटल आपल्याला चेस करायची आहे आणि त्या दृष्टिक्षेपातून त्या दृष्टिकोनातून खूपच चांगल्या पद्धतीने अटॅकिंग भूमिका आणि त्या अप्रोचमध्ये फलंदाज बाद झालाय. फलकावरती 12 धावा शेखरने केलंय. पुनरागमन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग ॲट नंबर 3 तिथेला आपण पाहतोय. येथे पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने ग्राउंड शॉट. चेंडू मैदानाला गुदगुल्या करत निघून चाललाय सीमारेषा पार. एबी ट्रॉफी चौकार. 4 धावा. थँक्यू. सुंदर स्टार्ट आदू देत आहेत आणि इथे चौकारानं इरादा स्पष्ट केला. स्क्वेअर ऑफ द विकेट करारा स्क्वेअर कट. धावसंख्या पोहोचते ती 16 वरती. इरादा स्पष्ट आहे. पाठलाग होणार. थोडस डबल माइंड राहिले. प्रथमतः त्यांनी विचार केला होता चेंडू खेळायचा पॉइंटला. थोडेसे लॉक झाले चेंडूला खेळताना आणि आलाय डॉट बॉल. खूप चांगला चेंडू रिलीज केला होता या वेळेला गोलंदाजाने. परफेक्ट लेंथ अँड लाईन पेस अँड मोमेंट. शेखर वन्स अगेन ऑफस्टमच्या पलीकडे शफल होऊन लॉंग लेगला टार्गेट केलाय. काय फटका सजवलाय इनटू द गॅप मध्ये. शेवटच्या मोमेंट पर्यंत जीवाचा आकांत जीवाचा आटापिटा प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी पाहायला मिळते.
खूप सुंदर प्रयास केले दोन्ही क्षेत्ररक्षकांनी आणि अंततः आपल्या संघाकरिता महत्वपूर्ण अशी एक धाव रोखण्यामध्ये सुयश प्राप्त केलंय. पहिल्या षटकाचा खेळ जो अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर झालाय आणि तब्बल 19 धावा फलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. झांझरोली खूप चांगली सुरुवात, 80 धावांच्या प्रत्युत्तरादाखल देश तसा वेश, टीट फॉर टॅट, ठोसा ठोसा 19 धावा. सुंदर स्टार्ट आहे. प्रत्युत्तर भन्ना डिले टू मेक क्विक रिप्लाय. सणसणीचे उत्तर. 2 षटक 38 धावा होत्या प्रथम बॅटिंग करताना डोंगरे संघाचा आणि त्याला प्रत्युत्तर दिले पहिल्या षटकामध्ये 19 धावा. बॅटल रंगणार आहे झांझरोली संघाचा. या ठिकाणी दोन्ही फलंदाज सांगतायत, एका बाजूने स्वप्नील आणि दुसऱ्या बाजूने आदित्य बटवा. तर गोलंदाजी ट्रॅकवर येतोय नवीन गोलंदाज मिस्टर श्रीकांत. या षटकाचं महत्व भरपूर आहे. इथून जर आणखीन तेवढ्याच धावा आल्या मॅच चांगल्या स्थितीमध्ये जाईल. बघूया आदित्य ऑन स्ट्राईक. भरपूर चांगला चेंडू होता. थोडासा स्लोवर वन फिंगर रोल केले होते. डायरेक्ट हिटचा अटेम होता. एक धाव मिळेल. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना विसावले ती 20 वरती. थोडासा हळवारपणे चेंडू रिलीज केला गेला आणि फक्त मिळते एक धाव. 20 लॉस ऑफ 1 विकेट. फ्लाइंग स्टार्टला आता मात्र कन्वर्ट करावं लागेल कारण पॉवर प्लेचं बंधन अजून देखील कायम आपल्याला पाहायला मिळतं. स्वप्नील चिपाट खूप मोठं नाव पालघर जिल्हा टेनिस क्रिकेटच्या क्षितिज वलयावर आणि त्याच्याकडून अपेक्षा आहेत. येथे आपण पाहू शकाल पुणे चेक दाडे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला गेलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नशील शिताफेने कसोशीने शीघ्र गतीने अति द्रुत गतीने चित्त्याच्या वेगाने या 2 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत आणि दुहेरीच्या साहाय्याने आपण पाहू शकाल धाव फलक मात्र 22 या अंकावर. येणारे जे 4 चेंडू आहेत त्या 4 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा कारण पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे क्षेत्ररक्षकांची संख्या असणार आहे 5 आणि ती फलंदाजासाठी असणार आहे डोकेदुखी. ओहो, संधी भरपूर मोठी होती. तितकासा रेड करता आलेला नाहीये कारण त्याच्या मागे फिंगर रोल केले होते. असं वाटलं होतं स्वप्नीलला चेंडू थोडासा आउटसाइड द ऑफ मिळेल परंतु चेंडू पडल्यानंतर लेगस्टम्पच्या वरून गेलेला आहे आणि तिथे एक चांगला ऑफ कटर बघायला मिळालाय. चेंडू आलाय डॉट. स्वप्नील वन्स अगेन लॉफ्टेड स्ट्रोक शॉट. कव्हरचा क्षेत्ररक्षक ते पुढे सरसावला होता. थोडासा दुरस्त राहिला. निर्जन स्थळी जाऊन आदळलेला आहे चेंडू. आणखीन एक सिंगल येते. मोठे फटके जर आपण विचार केला पहिल्या चेंडूवर सिंगल, तदनंतर 2 धावा, तिसऱ्या चेंडू डॉट आणि तदनंतर सिंगल. एक इकॉनॉमिकल गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी पाहायला मिळतं श्रीकांत याच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 मध्ये. थोन मात्र दोन्ही फलंदाजाचं प्लॅनिंग असेल की या 2 चेंडूवरती आक्रमकता कारण 23 झालेले आहेत. 80चं टार्गेट आहे. इथून आपण बघितलं तर धाबा बनवायच्या त्यात जबळ जबळ 67 अल्टी पल्टी शॉट डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. 57 ची गरज आहे. निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. हे आमचे लाडके प्रेक्षक महाराजे तुम्हाला दाखवले जात आहेत सध्या मेगा स्क्रीनवर. एबी ट्रॉफीचा हा अक्षरशः क्रेज आहे पालघर जिल्ह्यामध्ये. लॉफ्ट केलंय समोरच्या दिशेने खेळण्याचं टेम्पटेशन. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत आणि डीप मध्ये सुंदर झलक परिपूर्ण केला जातोय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल आपल्या संघाकरिता एक महत्वपूर्ण झेल परिपूर्ण करून फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. वेल डन अक्षय. अगदी आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्लाय मध्ये वाईडिश लॉंग ऑफ मध्ये अक्षय तैनात होते आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूवरील नजर मात्र कायम ठेवली आणि अंततः तो झेल परिपूर्ण केलाय. लागलाय आणखीन एक धक्का झांझरोली या संघाला. कॉन तेवीस फक्त धावा 4 खर्च करताना ज्या पद्धतीने स्टार्ट दिला होता झांझरोली संघानं त्या स्टार्टला कुठेतरी थोडासा ब्रेक लावला गेलाय. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये तब्बल 57 धावांची गरज आहे आणि ह्या धावा जर बनवायच्या असतील
मनोजला आपला नॅचरल गेम खेळावा लागेल. ज्या शॉटसाठी त्याला ओळखलं जात आहे तो गेम त्याला इथे दाखवावा लागेल. जर या ठिकाणी या मॅच मध्ये वापसी करायची आहे, या मॅच मध्ये संघर्ष निर्माण करायचा आहे, एबी टॉप ट्रॉफी मधील अप्रतिम अशा चांगल्या खेळी जर आपल्या हृदयाच्या आतमध्ये जर कैद करायच्या असतील तर मनोजला मात्र इथून आपला इरादा आणि आपलं ध्येय गाठण्यासाठी 100% योगदान द्यावं लागेल. पहिल्या षटकामध्ये आपण 19 धावा पाहिल्या, दुसऱ्या षटकामध्ये केवळ 4 धावा आलेल्या आहेत. श्रीकांतच्या गोलंदाजीचा आकांत आपण पाहिला 6 चेंडूमध्ये. फिनॉमिनल, प्रॉलिफिक, युटिलिटी, क्लास अँड क्वालिटी, स्वीट अँड स्मार्ट, सेन्सेशनल गोलंदाजीचं पृथक्करण. येथून 18 चेंडू शेष आहेत आणि त्या 18 चेंडूमध्ये 57ची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट 19च्या घरामध्ये आहे. वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये सजवलेला फटका. मोठे फटके खेचावे लागतील जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर या षटकामध्ये, खास करून या तिसऱ्या षटकामध्ये प्रचंड हल्लाबोल करावा लागेल. नक्कीच जबरदस्त शॉट आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला ऑन साइडला खेळताय, पूल बनवायचा होता सक्सेसफुल. चेंडू वन्स बाउन्स सीमारेषेच्या जवळ मात्र फील्ड केला जाईल. फक्त एक धाव, ॲक्युरेट थ्रो ऑन स्ट्राईकला बघायला मिळतोय. फक्त सिंगल धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पोहोचते ती 25. 55 धावा करायच्या आहेत 16 चेंडूंमध्ये. क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं, परंतु लढाऊ भूमिका स्वप्नीलला दाखवावी लागेल. हलकासा आपण पाहू शकाल ऑफ स्टंपला शफल होऊन चेंडूला सरळ पाठवून दिले. ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या सेंटर वरून सीमा रेषा पार. महत्वपूर्ण आणि निर्णायक स्वरूपाचा चौकार पावलांचा काय वापर केलाय. खूप चांगलं फुटवर्क. सध्याच्या या आगामी काळामध्ये 21व्या शतकामध्ये मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूपच जमेची बाजू आहे आणि येथे उच्चस्तरीय फुटवर्क आपल्याला पाहायला मिळतं स्वप्नीलच्या माध्यमातून. गुड बॅटिंग. पुढचा चेंडू यावेळेला स्क्वेअर कट खेळताय. आता पिच केलाय चेंडूला पॉइंटला. फक्त एक धाव मिळेल. मागचा शॉट अप्रतिम खेळला गेला. कॉपी बुक साईलनं पूल कसा खेळावा याचं एक उत्तम उदाहरण इथे बघायला मिळालं स्वप्नीलकडनं. धावसंख्या सिंगलने पुढे जाते. 30 वर स्थिरावले. अजून येणारे चेंडू आहे त्या षटकातील 2. पुढचा चेंडू बन्नाट वेग आहे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे. आउटसाइड ऑफ सम पिचिंग बघायला मिळते. थोडेसे शपलून आपण बघतायत. बॅटला ड्रिल केलं होतं. चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि आला डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला झांझरोली संघाच्या तर ते फास्ट लोकल मध्ये बसले होते. दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी स्लो लोकल पकडलेले दिसतंय. धावसंख्येला परिपूर्णरित्या अंकुश पाहायला मिळतोय. जी जमेची बाजू ठरलंय क्षेत्र रक्षण करणाऱ्या संघाकरिता. इथून आपण पाहू शकाल खारडी संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कारण सामन्याची जी परिभाषा आहे, येणारे चेंडू शिल्लक आहेत केवळ 12 आणि त्या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी तब्बल 49 धावांचं कडवट आव्हान जे आपल्याला समोर पाहायला मिळतं या मॅच मध्ये. थोडासा बॅकफूट वरती संघ बघायला मिळते. 12 चेंडू 49 धावा. या षटकामध्ये किती धावा मॅच मध्ये झांझरोळी संघ राहील हा प्रश्न इथे मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतोय. जर या मॅच मध्ये राहायचंय, मॅचला जर टार्गेटला अचीव करायचंय, कमीत कमी 20 ते 22 धावा येणं गरजेचं आहे. 25 आल्या तरी मॅच मध्ये राहतील. अन्यथा जर इथून मात्र 10-15 धावा आल्या पूर्णतः बॅकफूट वरती संघ दिसेल झांझरोळी. बघूया, क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. मनोज स्ट्राईकला तर गोलंदाजी ट्रॅकवर रोशन दाखवलं होतोय. संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, प्रचंड अनुभव ज्यांच्याकडे आहे तोच रोशन गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू डॉट बॉल बघायला मिळालाय. मात्र इथे DRS बॅटर घेत आहेत. बघूया काय घडलंय. एक्झॅक्ट इथे वाईट आहे की नाही घेतलेला आहे. तर बलतो आपण मॅच कडे. या मॅच मध्ये जिंकायचं असेल फलंदाजी करणाऱ्या झांझरोली संघाला तर आता षटकार आणि चौकार त्यांना फक्त वाचवू शकतात. लॉफ्ट तर करायचं होतं. लाऊड अपील केलं होतं रोशनने, पण इंटरेस्टेड नाही आहेत. सिंगल त्या ठिकाणी परिपूर्ण. लेग बाईज इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल रूल नंबर 23 23व्या नियमाचं पालन केलं जात आहे. परंतु धावफलक फारच धीम्या गतीने पुढे सरसावू लागलाय. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार या सामन्यामध्ये केवळ तुमचं आव्हान जिवंत ठेवू शकतात. धपटी डाऊन संघ फॉर्म फिलअप करा. लगेचच आपण या मॅच नंतर टॉस करणार आहोत.
धाकटी डहाणू संघ पालघर स्पोर्ट्स धाकटी डहाणू संघांना मी विनंती करतोय फॉर्म इथून घेऊन जा, फिलअप करा, सबमिट करा आमच्यापर्यंत. नेक्स्ट मॅच तुमचं असेल. मांडा संघाने मात्र फॉर्म फिलअप केलेला आहे, याची नोंद घ्या, कारण जसा इनिंग संपेल त्वरित मॅचला स्टार्ट होईल. बोट टीम कॅप्टन आम्ही ज्या सूचना तुम्हाला करतोय त्या फॉलो करणं बंधनकारक असेल, याची आपण नोंद घ्या. 48 रिक्वायर्ड्स, 9 बॉल रिमेनिंग. टॉस दिलाय ऑफसाईडला, ते आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा सिंगलच आहे ते. पहिल्या षटकामध्ये सुरुवात तर चांगली होती, परंतु त्या सुरुवातीला कन्वर्ट करू शकले नाही. कौतुक करावं लागेल श्रीकांतचं, ज्याने षटक क्रमांक 2 केवळ 4 धावांचा हाताळलं. तिथून प्रेशर प्रचंड क्रिएट झाला. तिसऱ्या षटकामध्ये देखील तितकीच चांगले साथ मिळाले आणि त्यानंतर रोशन देखील पहारदार कामगिरी करतायत. यावेळेस आपण पाहू शकाल दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉइड. त्रिफळाचीच्या स्वरूपामध्ये मनोजच्या खेळीस लागलाय पूर्णविराम. रोशन याची गुणवत्तापूर्ण गोलंदाजी, ग्रेट बॉलिंग ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकाल. वेगवान चेंडूला प्राधान्य आणि क्या बात है, लेझर गाइडेड परफेक्ट यॉर्कर. रोशन यू ब्युटी गॉन. रोशन आपल्या नावाला रोशन करताना बघायला मिळतोय. आणि आणखीन एक क्लीन बोल्ड आउट. मिस्टर साहिल आले आणि साहिल बॅक टू द डगआउट कडे परतले सुद्धा. एसटीजे वेलकम बॅक. एबी चषक 2025 आपण पाहतोय. महाराष्ट्रातील उच्च श्रेणीय, उच्चस्तरीय, अग्रमानांकित, अग्रवलयांकित, शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार स्पर्धा सलग चौथी रजनी या ठिकाणी सुरू आहे. 6 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलाय. 47 धावांचं अशक्य प्राय आव्हान जे ते समोर पाहायला मिळतं. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये कल्पेश स्वप्नील चिपाट यांचा स्ट्राईक रेट चिंतेचा विषय ठरला मॅच मध्ये. कसं जणू काही ग्लान्स केलं चेंडूला आणि डीप फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चाणाक्ष रीतीने चेंडूला गॅदर करेल. तत्पूर्वी मिळते केवळ सिंगल. औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे या मॅच मध्ये. फॉर्मॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. सायकोलॉजिकल प्रेशर. आजच्या रजनीमध्ये धावा चेस करत असताना कोणताही संघ यशस्वी होत नाहीये. अगदी पहिल्या सामन्यापासून हा प्रवास आपण पाहत आलेलो आहोत. टॉस जिंकावा, प्रथम चांगल्या धावा बोर्डवरती लावाव्यात आणि त्यानंतर धावा चेस करत असताना प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करावं. हे आजच्या रजनीच्या प्रवासामधील रिझल्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा सलग तिसरा सामना आपण पाहतोय जिथे धावा चेस करत असताना अपयश आलंय. फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक राहिलेली आहे या मॅच मध्ये. टॉस, स्ट्रेट बॅटचा वापर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. संख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रोग्रेस कार्ड वरती केवळ 34 या अंकावर 46 धावा करायच्या आहेत. फॉर्मॅलिटी, फॉर्मॅलिटी, फक्त फॉर्मॅलिटी. वन वे ट्रॅफिक या मॅच मध्ये. खर्डी संघाचं ज्वलंत असं प्रदर्शन. वन्स अगेन ऑफस्टमच्या पलीकडे शफल होऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलेला हा फटका आपण पाहतोय. हळूवार पद्धतीने धावांचा आलेख उंचावण्याचं कार्य आणि तत्पूर्वी आपण पाहू शकाल विजयावरती शिक्का मोर्तब करण्यात आलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स वाग्देवी खार्डी दोन्ही देखील संघ. आपण हस्तांदोलन जरूर करा. एक मोठी स्पर्धा आपण खेळतोय आणि
लव बॉईज डोंगरे या संघाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण उच्च श्रेणीय प्रदर्शनाचा आस्वाद या ठिकाणी आपण अनुभवू शकला. जी फुल मॅच समरी आपल्याला दाखवली जाते मेगा स्क्रीनवर. आशिषच्या माध्यमातून 13 चेंडूंमध्ये 37 धावा, एक विस्फोटक खेळी. त्यानंतर श्रीकांतला आपण पाहिलं 11 चेंडूंमध्ये 28 धावांची विस्फोटक खेळी, समवेत एक कमालीचं षटक, ज्या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च करण्यात आला, जो प्लेअर ऑफ द मॅच ठरलेला आहे. समवेत फुल मॅच समरीमध्ये आपण पाहू शकाल स्वप्नील चिपाटचा स्ट्राईक रेट चिंतेचा विषय. आदित्य 6 चेंडू 8 धावा, किरण 2 चेंडू 6 धावा, मनोज 6 चेंडूंमध्ये 2 धावा. गोलंदाजीमध्ये देखील रोशनची चमकदार कामगिरी आणि खास करून श्रीकांत. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन जरूर करा ही नम्र विनंती आहे. लव बॉईज डोंगरे आणि झांझरोळी. एक मोठी स्पर्धा, क्रिकेट इज द जंटलमॅन्स गेम. आजचा दिवस देखील ऐतिहासिक आहे. आज 24 एप्रिल, आजच्याच दिवसामध्ये क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्मदिवस आहे. 24 एप्रिल 1973. चला वळूया आपण मॅच कडे. मांडा संघ आणि पालघर स्पोर्ट्स धाकटी डहाणू संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी या. विकेटवरती यायचे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी लवकर यायचे. बिग बॅश एक कन्सेप्ट आपल्याला बघायला मिळतो. एका बाजूने भिवंडी विभागातील नामवंत संघ मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना मिळेल पालघर स्पोर्ट्स धाकटी डहाणू.